महाविकास आघाडीचे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारासाठी गुडाळ इथं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए.डी. पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते। या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी ओढणी संघटनेनं के.पी. पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला। भाजपचे रामभाऊ पाटील बुजवडेकर, भाजप युवा मोर्चाचे आकाश पाटील यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। मासुर्ली इथल्या मुस्लिम समुदायाचाही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला। यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यातून शेतकरी, महिला, तरुण यांच्यासाठी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येणं गरजेचं असल्याचं सांगितलं। गेल्या 10 वर्षांमध्ये काँग्रेसच्या जीवावर आमदार झालेल्यांनी तालुक्यातील काँग्रेस संपवण्याचं काम केलं असून त्यांना आता काँग्रेसची ताकद दाखवण्याची वेळ आली असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। 10 वर्षातले जे काही निकाल या मतदारसंघामध्ये लागले त्या मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली आणि काँग्रेस जर वजा केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की उद्याचा निकाल काय लागणार आहे हे मी ज्योतिषाला कुठल्या विचारायची गरज या ठिकाणी। त्यामुळे या राजकारणामध्ये कुठेही आपण जर काही तडजोडी झाल्या असतील त्या तात्पुरत्या तडजोडी होत्या, तात्पुरत्या काही गावागावामध्ये विषय होते। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेसची ताकद ज्यावेळी त्यांच्या पाठीमागे राहिली, आज मला ज्या चिठ्ठ्या येतात, मगासपासून बसलो, फोन आले, सगळ्यांचं म्हणणं एकच पडलं, साहेब विशिष्ट परिस्थितीमध्ये काँग्रेसनं त्यांना मदत केली, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेस संपवायचं काम विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं। गावागावामध्ये काँग्रेस कशी संपल हा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला। महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार प्रकाश आंबेडकरांवर टीकेची झोड उठवली। यांना लोकांनी देणग्या देऊन निवडून आणलं, पण यांनी गद्दारी आणि भ्रष्टाचार करून गाड्या, बंगले, पेट्रोल पंप उभारले। स्वतःच्या नावानं 96 एकर जमीन आणि बगलबच्चांच्या नावानं असंख्य एकर शेतजमीन खरेदी केली। त्यांच्या जमिनींचा अजून हिशेब लागलेला नाही असा आरोपही के.पी. पाटील यांनी केला। शेतकऱ्यांचं पाणी अदानींना विकणारा हा पाणीदार आमदार असल्याची टीका करत उद्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या समतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पाणीदार एवढा माणूस धरण बांधायच्या अगोदर मी पाण्याचं पूजन करून बातम्या आणतोय, काय सांगायचं। पाणीदार आमदार एवढा मोठा की आमच्याकडे पाटगाव धरण 3 टीएमसीचं आहे। ते पाटगाव धरण बांधल्यानंतर भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला। ते पाणीच वाघानं अदानीला विकलं, वीज तयार करण्यासाठी कोकणात पाणी सोडायचं, म्हणजे आमचं हक्काचं, गरिबांचं, शेतकऱ्यांचं पाणी विकणारा हा पाणीदार आमदार। कमिशनचा बादशाह म्हणून त्यांचं नाव घेतलं जातंय महाराष्ट्रात। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी बोलताना जिकडं सतेज तिकडं गुलाल असल्याचं सांगत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून खासदार शाहू महाराजांना जितकं मताधिक्य दिलं तितकंच मताधिक्य के.पी. पाटलांना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी भोगावतीचे संचालक अभिजित पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, सदाशिवराव चरापले, ऊस तोडणी ओढणी वाहतूकदार संघटनेचे प्राध्यापक आबासाहेब चौगले, बापूसो किल्लेदार, प्राध्यापक विश्वास पाटील, सुरेश चौगले, दत्तात्रय पाटील, सिकंदर मुल्लानी, भोगावतीचे माजी चेअरमन संजयसिंह पाटील, विजयसिंह मोहिते यांची यावेळी भाषणं झाली। यावेळी हिंदूराव चौगले, राहुल देसाई, गोकुळचे संचालक आर.के. मोरे, अभिजित तायशेटे, प्राध्यापक किसन चौगले, डॉक्टर आनंदराव माळवी, बी.के. डोंगळे, शामराव देसाई, पांडुरंग भांदिगरे, वसंतराव पाटील, सुधाकर साळोखे, सचिन घोरपडे, धैर्यशील पाटील कौलवकर, सुशील पाटील कौलवकर, सुरेश चौगले, विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, उत्तम पाटील, चंद्रकांत चौगले, संजय कांबळे, संदीप डवर, वैभव तहसीलदार, दीपसिंह नवने यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।